वेदांताक दिली ऑप्शना ती लिजन गावचे 2 वाडे आहा, देवळां आहा, पंचायत घर आहा, ग्रामदेवीचे देवूळ आहा आणि खूप देवळां आहा. हे गोंय सरकारान रेकमेंड केले न्हू वेदांताक दिवपाक मायनींग लीज ड्रॉ करून जे सुप्रीम कोर्टान स्क्रॅप केल्ल्यो त्यो. तेज्या उपरांत हे सगळे जाले उपरांत ईसीच्या पब्लीक हियरिंगाच्या पयलीं आमी हो विशय काडलेलो, आमदारा पर्यंत पावयल्लो. एसेंब्लीन जेन्ना हो विशय चर्चेक येयलो सीएम अक्षरशः फटींग उलयलो जो मायनींग मिनिस्टर. तेणी सांगले तुमी पंचायतींतल्यान बरोवन दिया, आपूण भायर काडपाचें कशें तें पळयता म्हणून. ह्या गोश्टीक 3 वर्सां जालीं. त्या सीएम फटींग मनशान आयच्या दिसाक लिजान आमची अजून घरां आहा, देवळां आहा, शाळ्यो आसा, मागीर पंचायत घर आसा. हे सगळे आयच्या दिसाक लिजान आहा. मायनींग तश्याक तशी चालू आसा. ते आतां सांगता आमच्या गांवचे जे निमाणे घर आहा थंयसरल्यान 50 मिटर सोडून आमी जाय तितली मायनींग करूं शकता म्हणून. रातचे जाल्यार रातचे थंयसर मायन चालू आसता. सगळे म्हटल्यार कसलोच कोणाचोच कंट्रोल ना. वेदांताक काडला हांगासर तुमी जाय ते करा आनी तेंच्या पार्टेक आनी तेंकां बॅगा पवयल्या पुरो इतलो हिशोब चल्लेलो आहा सद्या. तुमकां दिसना सर हे कॉम्प्लिकेशन सरकारान क्रिएट केल्ल्या भशेन? बिकॉज आयज गोंयकारांच्या अगेन्स्ट कसो म्हणजे हे लोक आपल्या घरांक गांवाक लागून झगडटा वर्सीस मायनीर लोक काम करपी आसा आनी हे म्हणटा आमी मायनीच्या अगेन्स्ट ना. बट हे आतां हे कॉम्प्लिकेशन गव्हर्मेंटान क्रिएट केल्ल्या भशेन जालें ना. जर तर सारकेंच तेन्ना केल्ले न्यू लीज दिताना जाल्यार हो प्रॉब्लेम जावचो नासलो. तेंकां जाल्लेली घाई. वेदांता तेंच्या बीजेपीक थंयसर दिता न्हू. इलेक्ट्रल बॉन्डान आमी पळयल्लेले. स्वता सीएमाचे ते नर्सिंग इंस्टिट्यूट आहा तेकाय थंयसर सीएसआरात फंड गेल्लेले आहा. सो वेदांताक कशें खुश दवरतलो इतलो हिशोब आसलेलो म्हणून तेणें अख्ख्या गांवचो गांव काडून थंय आतां फंडान घातलेलो आहा ते सीएम जो स्वता मायनींग मिनिस्टर आहा ते. आता डेप्युटी कलेक्टर कितें म्हणटा सर, कितें सोल्युशन दिला तो तेंच्यानी? डेप्युटी कलेक्टर आपल्या भाशेन कितें तरी एडजस्टमेंट करपाचें आपले म्हटल्यार ही इज ट्रायींग टू डू हीज बेस्ट. बट वी ऑल नो तेज्या पावरान ना. ते डेप्युटी कलेक्टराची लिमिटेड पावर आहा जेन्ना मायनींग सब्जेक्ट मॅटर येता तेन्ना. पूण तो आपल्या पर्यंत प्रयत्न करता. सो वी डोंट हॅव एनी कंप्लेन अगेन्स्ट डेप्युटी कलेक्टर. आमची कंप्लेन आहा ती गव्हर्मेंटाच्या विरुद्ध आसा, स्वता सीएमाच्या विरुद्ध आहा. कित्याक तेच मायनींग मिनिस्टर आसा आनी ह्या टेन्युअराक मायनींग चालू जाला. तेणी फक्त वेदांताचे चिंतले, तेणी अख्ख्या गांवाक फोंडान घातलेलो. आता डेप्युटी कलेक्टरान कितें ऑर्डर बीन दिता म्हटल्यार की मायनींग बंद करा किंवा तो तेजे कडेन पावरूय ना. बट तेणी आमकां एश्युरन्स दिल्लेले आसा. मागीर आमदार आतां तुमच्या आमदारान सांगले की आमी मायन बंद करतले म्हणून. ते कशें कितें आतां? ते आमच्या खुस्तार न्हू लोकांच्या. लोकांच्या खुस्तार ना. सो आतां गांवकारांनी सांगले त्या प्रमाणे ते थंय धरणात येवन मायन बंद करतले जाता. आनी कितें आतां सद्याक न्हू पाणी माथ्या वयल्यान गेल्लेलें आहा. हेंच्या पक्षाक आनी हेंच्या पॉलिटिशियनाक फायदो जावंक जाय म्हणून आमकां फंडान घालपाक उठला आतां. आनीक सहन करून घेवचलो ना गोंयकारांक. म्हणजे सर आमदार ह्या मिटिंगेन येवन अजून कितें सोल्युशन येवंक ना? सोल्युशन एज सच अजून पर्यंत कांयच जावंक ना. हेणे पहिल्यांदा अशी मिटींग जावंक ना. अश्यो अर्द डझन मिटिंग्यो जावन गेल्यो. 2 मिटिंगो जाता, 1 मिटींग जाता, डेप्युटी कलेक्टर चेंज जाता. सो अजून पर्यंत 3 वर्सां पयलीं जो मुळगांवकारांचो डिमांड आसलेलो आयच्या दिसाक सेम डिमांड आसा. एक सुद्दां डिमांड अजून पर्यंत नायदर वेदांता नायदर गव्हर्मेंट कोणी एक्सेप्ट केला किंवा सॉल्व केल्लो ना. सगळ्यांनी मायनेर येवन काम जर चालू आसा जाल्यार बंद करतले. जोपर्यंत जे आमच्यो मागण्यो मान्य जायना तोपर्यंत मायनींग एक्टिविटीज इन मुळगांव हे बंद आसतली. आयकून घेया. इतले दीस कितें दिसलेले मुळगांवकार न्हिदले म्हणून. पूण आयज आमी खरेंच तांकां दाखोवन दिल्ले आसा की मुळगांवकार म्हणून आनी हेच्या फुडें दाखोवन दितले की मुळगांवकार हे कितें जितले साथ तितले लोकांक वयतले म्हणून.